1958 साली 19 वर्षाची एक तमिळ मुलगी श्यामला गोपालन पहिल्यांदाच अमेरिकेला जाते PhD करायला आणि 2020 साली तिची मुलगी कमला हॅरिस ही अमेरिकेची पहिली महिला आणि पहिली कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती होते. दिस इज अन अमेरिकन ड्रीम कम ट्रू. नमस्कार, मी डॉक्टर आसावरी संत आणि आज मी कमला हॅरिस यांचं द ट्रूथ्स वी होल्ड अन अमेरिकन स्टोरी हे आत्मचरित्र, त्याची ओळख तुम्हाला करून देणार आहे. लोकमान्य ग्रंथालय आणि बुक लवर्स क्लबची मी अतिशय आभारी आहे ही संधी मला दिल्याबद्दल. जेव्हा मी सुधीर जोगळेकर सरांशी बोलत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तिन्ही पुस्तकं नुकतीच वाचली. 2 बराक ओबामा आणि त्यांची बायको मिशेल ओबामा यांची, आणि तिसरं हे कमला हॅरिस यांचं. ह्या तिन्ही कृष्णवर्णीय पॉलिटिक्समध्ये असलेल्या आणि तिघही लॉयर असलेल्या लोकांचे पॉईंट्स ऑफ व्ह्यू, आणि तो एकंदरीत साधारण सारखाच काळ त्यांनी दर्शवला आहे. तर तिन्ही पुस्तकं मला आवडली. बराक ओबामांचं पुस्तक जरासं जास्त टेक्निकल आणि खूप पॉलिसीबद्दल आणि अमेरिकन अख्ख्या त्या सिस्टीमबद्दल असल्यामुळे जरा रटाळ वाटतं, पण बिकमिंग बाय मिशेल ओबामा ही एक अतिशय सुंदर आत्मचरित्र आहे. तर त्यांना मी म्हटलं की मिशेल ओबामाचं करू का कमला हॅरिसचं करू, तर ते मला म्हणाले की दोन्ही करा. तर कमला हॅरिस यांचं द ट्रूथ्स वी होल्ड हे त्यातल्या त्यात छोटं असल्यामुळे आज मी पहिल्यांदा त्याचं करते विवेचन, आणि बघू वेळ मिळाला तर परत आपण मिशेल ओबामा यांचं बिकमिंग बद्दल चर्चा करायला परत भेटू. ह्या पुस्तकाचं 3 भाग करता येतील: पर्सनल, प्रोफेशनल अँड पॉलिटिकल. पर्सनल आयुष्याबद्दल सांगायचं तर श्यामला गोपालन ही आई भारतीय तमिळ वंशातली, ही पहिल्यांदाच अतिशय तडफदार बाई असणार आहे, कारण ज्या काळामध्ये पुरुषही काही एकटे अमेरिकेला इतक्या सहजासहजी जात नव्हते त्यावेळेला तिने हा डिसिजन घेतला आहे आणि ती PhD इन न्यूट्रिशन अँड एंडोक्रायनॉलॉजी करायला अतिशय प्रथितयश अशा कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलीमध्ये येते. तिथे तिची ओळख जमैकन डॉनल्ड हॅरिस नावाच्या माणसाशी होते आणि ते दोघं प्रेमात पडतात. एक कॉमन दुवा दोघांमधला की ते दोघंही सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिझममध्ये असतात आणि मोर्चे धरणं आणि स्वतःच्या कृष्णवर्णीयांच्या आणि इतरही इमिग्रंट लोकांच्या राईट्सबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स आणि कॅम्पेन्स त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये होत होत्या त्याच्यात हे दोघं भेटले आणि तोच त्यांच्यामधला कॉमन दुवा होता. 25व्या वर्षी श्यामला गोपालन यांना PhD मिळाली. त्याच वर्षी कमला हॅरिस यांचा जन्म आहे आणि त्यानंतर त्यांना माया नावाची आणखीन एक मुलगी होते आणि ह्या तिघीजणी अतिशय क्लोज निट अशी ह्यांची फॅमिली आहे. अनफॉर्च्युनेटली लग्न काही फार काळ टिकत नाही. श्यामला गोपालन आणि डॉनल्ड हॅरिस हे विभक्त होतात आणि ह्या कॅन्सर रिसर्चमध्ये कार्य करतात. श्यामला गोपालन आयुष्यभर त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि कॅन्सर रिसर्चमध्ये घालवले आहे आपला कार्यकाळ. वडिलांचा उल्लेख फारसा अगदी बालपणीचा सोडल्यास पुढे कमला हॅरिस पुस्तकात करत नाहीत आणि ते मला एक जरा थोडंसं आश्चर्यच वाटलं, कारण त्यांना जेव्हा विचारलं जातं की तुम्ही स्वतःला कोण म्हणून आयडेंटिफाय करता, तर त्या ब्लॅक वुमन रेज्ड बाय अन इंडियन मदर असं म्हणतात. पण मग वडिलांशी काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे का? अजून जिवंत आहेत त्यांचे वडील. ही इज अ प्रोफेसर एमेरिटस ॲट स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, इकॉनॉमिक्सचं प्रोफेसर आहेत. शिकलेले आणि अतिशय प्रोग्रेसिव्ह अशी फॅमिली ती असणार आहे पूर्ण, पण वडिलांचा परत त्या उल्लेख पूर्ण पुस्तकात करत नाहीत. ओकलंड कॅलिफोर्नियामध्ये जन्म होऊन आणि विभक्त झाल्यावर मग प्रिडॉमिनंटली ब्लॅक नेबरहूड, ब्लॅक लोकांमध्ये वाढलेल्या ह्या 2 बहिणी. तेही थोडं आश्चर्यकारक आहे की फारसे उल्लेख कुठल्या भारतीय मित्र मैत्रिणी किंवा
कुटुंबाशी त्या करत नाहीत. माझं त्याच्या मागचं असं ॲनालिसिस आहे की मे बी त्या काळामध्ये अशा कृष्णवर्णीय माणसाशी लग्न केल्यामुळे मे बी तिथल्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा त्यांचं फारसं म्हणजे रेव्होल्युशनरीच म्हणावं लागेल त्या काळामध्ये. असंच आयुष्य श्यामला गोपालन जगलेले आहेत. तर मे बी भारतीय लोकांशी त्यांचं एवढं त्या कारणामुळे पटलं नसेल आणि मग त्या शी प्रिफर्स टू लिव्ह इन अ ब्लॅक नेबरहूड. ह्या दोन्ही मुली, आई कामाला जाते तेव्हा कृष्णवर्णीय लोकांच्याच घरी वाढतात. खूप क्लोज नेट कम्युनिटी आणि ह्यांच्या मैत्रिणीसुद्धा सगळ्या छान त्यांना सपोर्ट करत असलेल्या दाखवल्या आहेत. म्हणजे करिअर वुमन असल्यामुळे अनेक उल्लेख भारतात आल्याचे आणि भारतीय कुटुंबाचे, त्यांच्या मावशांचे म्हणजे चिट्टी ज्याला म्हणतात तमिळमध्ये, त्यांचे आहेत. दर 2 वर्षांनी आम्ही येत होतो आणि माझे आजोबा कसे होते, आजोळ कसं होतं, चांगले उल्लेख आहेत. पण फारसा प्रभाव त्या भारतीय ह्याचा त्यांच्यावर पडलेला दिसत नाही. ह्या मागचं कारण जर का मी विचार केलं तर असं आहे, असं मला वाटतं की हे पुस्तक प्रिडॉमिनंटली आपलं एक कॅम्पेन स्ट्रॅटेजी म्हणून तर लिहिलं नसावं ना. आणि म्हणून मग कृष्णवर्णीयांशी आयडेंटिफाय करणं, इज इट मोर कन्व्हिनियंट फॉर कमला हॅरिस, हाच विचार मला बराक ओबामांचं पुस्तक वाचतानाही येतो. त्यांची आई ही अमेरिकन बाई आहे. त्यांचे आजी आजोबा ज्यांनी ह्यांना हवाईमध्ये वाढवलंय ते गोरे अमेरिकन फॅमिली आहे. मग ह्या माणसांनी आपले केनियन वडील जे आपल्याला केव्हाच सोडून गेलेत त्यांच्याशी का आयडेंटिफाय करावं? मग इज इट मोर ऑफ अ कॅम्पेन स्ट्रॅटेजी, इज इट मोर कन्व्हिनियंट फॉर देम टू आयडेंटिफाय ॲज सो कॉल्ड आफ्रिकन अमेरिकन, ब्लॅक अमेरिकन्स? आय रिअली डोंट नो. पण ही दोन्ही पुस्तकं वाचताना मला हा विचार नक्की आला की ह्या सुद्धा पूर्ण बालपण, ग्रोईंग अप इयर्स, पूर्ण प्रभाव आपल्या आईचा आपल्यावर आहे असं म्हणतात. पण मग त्या स्वतःला इंडियन अमेरिकन म्हणत नाहीत किंवा साऊथ एशियन अमेरिकन म्हणत नाहीत. ब्लॅक अमेरिकन म्हणायला त्यांना जास्त पटतं किंवा आवडतं. कमला हॅरिस 7-8 वर्षाचा किंवा 9 वर्षाच्या असताना आई मॅकगिल युनिव्हर्सिटी कॅनडा, मॉन्ट्रियल कॅनडा इथे शिफ्ट होते तिच्या नोकरीनिमित्त. आणि मग हायस्कूल शिक्षण संपेस्तोवर दोन्ही बहिणी कॅनडामध्ये शिकलेल्या आहेत. कॅनडाच्या पूर्ण त्यांच्या वास्तव्याचाही फारसा उल्लेख या पुस्तकात नाही आहे. म्हणूनच आणखीन मला असं वाटलं की हे त्यांना पूर्णपणे अमेरिकन इलेक्शनच्या दृष्टीने लिहिलेलं, कारण हे पब्लिश झालं मुळी जानेवारी 2019 त्यामुळे साधारण त्या हेतूने लिहिलेलं हे पुस्तक असावं असं वाटतं. मंथनचं जे नुकतंच महिला साहित्य संमेलन झालं त्यात एक सत्र स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांबद्दल होतं. अतिशय सुंदर सत्र झालं ते. त्यात अध्यक्षीय भाषण करताना मनीषा सुभेदार म्हणालेले आहेत की बाई आत्मचरित्र का लिहिते, तर व्यक्त होण्यासाठी, स्वतःचं दुःख सांगण्यासाठी, जगापुढे खरं काय घडलं ते आणण्यासाठी आणि एक व्हॉइस मिळावा म्हणून स्त्री आत्मचरित्र प्रिडॉमिनंटली लिहिते. ह्या पॅरामीटर्सवर द ट्रूथ्स वी होल्ड खरं उतरतं का? थोड्याफार प्रमाणात उतरतं, पण पूर्णपणे नाही. कारण व्यक्त होण्यासाठी किंवा दुःख सांगण्यासाठी ह्यांना ह्या पुस्तकाची गरज फारशी भासली असावी असं वाटत नाही. त्या ऑलरेडी पब्लिक लाईफमध्ये खूप प्रिडॉमिनंट फिगर राहिलेल्या आहेत. ट्रेल ब्लेझिंग असं त्यांचं करिअर म्हणावं लागेल. शी इज द फर्स्ट वुमन व्हाईस प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. शी इज द फर्स्ट African American Vice President of America. She's only the second African American woman in the Senate of America. So she is a fantastically high achieving woman. So I guess there was no need to write an autobiography to express yourself. पण maybe थोडंफार कॅम्पेन साठी, थोडंफार व्यक्त होण्यासाठी असं आपण म्हणूया. ही पर्सनल गोष्ट जी त्यांची आहे ही पुढे जाऊन एकच उल्लेख वडिलांचा येतो की माझ्या हायस्कूलच्या ग्रॅज्युएशनला
जरी ते एकमेकांशी बोलत नसले तरी मला माझे दोघे आई वडील हवे होते आणि तसे ते आले. त्यानंतर वडिलांचा अजिबात उल्लेख ह्याच्यात अजिबातच येत नाही. पण आयडेंटिफाय करताना मात्र मी ब्लॅक अमेरिकन असं त्या आयडेंटिफाय करतात. पुढे त्या लॉ शिकल्या. शी इज अ लॉयर बाय प्रोफेशन. आणि त्या म्हणतात की सुप्रीम कोर्ट ऑफ अमेरिका बघितल्यावर मी इतकी भारावून गेले की न्यायदेवता इथे वसते आणि इथे नक्की न्याय मिळतो आणि ही वास्तू अतिशय त्यांना भावली. आणि मला माझं करिअर चॉईस आठवला की मी जेव्हा 12वी नंतर कॉलेज बघायला गेले, BJ मेडिकल कॉलेज, तेव्हा एंट्रन्सलाच असे 3 मजली ह्यूज पांढरे पिलर आहेत. पूर्ण बाकीची इमारत ग्रे रंगाची आहे. 2 ह्यूज पांढरे पिलर्स आहेत की ज्याच्यावरती असे सुंदर हत्ती कोरलेले आहेत. आणि मी त्या क्षणी ठरवलं की नाही, मला ह्याच कॉलेजमध्ये शिकायचं आहे. नंतर मुंबईला मिळत असताना ऍडमिशन सुद्धा KEM मध्ये मी ठरवलं की नाही, आपण पुण्यालाच राहूया आणि हे कॉलेज मला आवडलंय. आणि तसंच काहीसा अनुभव कमला हॅरिस सांगतात की मला खूप भारावले मी सुप्रीम कोर्ट बघून. आणि आता मी कधीही प्रवासाला निघाले तर त्या देशाचं सुप्रीम कोर्ट बघते आणि भारताच्या सुप्रीम कोर्टबद्दलही त्या खूप आपल्याला आवडली ती वास्तू असा उल्लेख करतात. लॉयर झाल्यावर त्या बार एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये नापास झाल्याचं अगदी प्रामाणिकपणे नमूद करतात. आणि आईची आठवण सांगतात की तू अभ्यास केला नाहीस, कुठल्याही प्रकारचा रडगाणं गायला आई अलाव करत नसते. तुझं काय चुकलं ते बघ, तू जास्त एफर्ट्स घे, तू पास होशील. आणि अशा प्रकारची कणखर आणि नो नॉनसेन्स अशी ती श्यामला गोपालन आई दाखवलेली आहे. रेनबो साईन नावाचे एक डे केअर सेंटरचे उल्लेख अनेकदा येतात की ह्या ठिकाणी माझं व्यक्तिमत्व घडलं. कृष्णवर्णीय समाजातले प्रथितयश लोक येऊन कसे आमच्यासाठी भाषणं, काही वर्कशॉप्स, कार्यशाळा घेऊन आमचं मोटिवेशन, आमचं काय व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न करायचे. आणि त्याचा किती प्रभाव माझ्या आयुष्यावर पडला की मी जेव्हा युनिव्हर्सिटी ठरवली तेव्हा मी हार्वर्ड युनिव्हर्सिटी, जी एक प्रिडॉमिनंटली ब्लॅक युनिव्हर्सिटी आहे, तिथे का ॲडमिशन घेतली. थरगुड मार्शल नावाचे एक सुप्रीम कोर्टाचे जज कृष्णवर्णीय आहेत, अमेरिकेत खूप कार्य केलेले. त्यांचाही खूप प्रभाव ह्यांच्या बालपणावर आणि कॉलेजच्या आयुष्यावर पडलेला त्या उल्लेख करतात. लॉयर झाल्यावर त्या पब्लिक प्रॉसिक्युटर होतात आणि नंतर ते असं ठरवतात की आपल्याच बॉस विरुद्ध निवडणूक लढवून ॲलमेडा काउंटी कॅलिफोर्नियाचे डिस्ट्रिक्ट अटर्नी व्हायचं. डिस्ट्रिक्ट अटर्नी इज अन इलेक्टेड पोस्ट इन USA, नॉट अन अपॉइंटेड पोस्ट. त्या पहिल्या कॅम्पेनची पण गमतीशीर गोष्टी त्या सांगतात की माझी आई माझ्या त्या कॅम्पेनची बॅकबोन होती. तिने सगळं कसं प्लॅनिंग केलं होतं, किती लोकांना गोळा केलं, कुठल्या भागात मी माझं कॅम्पेन ऑफिस मांडलं. लोक म्हणाले की तिथे कोणीही येणार नाही. तर मी म्हणलं की मला अशा ठिकाणी काढायचं की जिथे लोकांना यायला, ज्या स्तरातील लोकांना गरज आहे त्यांना यायला प्रॉब्लेम नाही वाटला पाहिजे. पहिल्या कॅम्पेनमध्ये आयर्निंग बोर्ड स्वतःच घेऊन स्वतःचेच पोस्टर्स मॉलच्या बाहेर लावून पॅम्फलेट्स वाटल्याची ही आठवण त्या सांगतात. आणि ही मिक्स्ड रेस म्हणजे इंडियन आणि आफ्रिकन अमेरिकन ओरिजिनची ही मुलगी, जी फारशी काही कोणाला माहिती नाहीये, तर ती आपल्या कॅम्पेन टीमला सांगते की माझं नाव जरी लक्षात राहिलं लोकांच्या, कमला हॅरिस असं, तरी भरून पावले आणि मग मी जिंकीन असा आत्मविश्वास त्यांना वाटतो की इन नेक्स्ट टाइम इफ दे इवन रिमेंबर माय नेम तर मी हे जिंकीन. आणि आत्ता मला किती सपोर्ट आहे, तर ते म्हणतात काय 10% लोकांना तू माहितीस. तर पुढल्या 1 महिन्यामध्ये जर का मला 20% लोक ओळखायला लागले तरीही मी हे इलेक्शन जिंकीन. आणि तसंच होतं. त्या खूप कष्टाने सॅन फ्रान्सिस्कोच्या ॲलमेडा काउंटीच्या डिस्ट्रिक्ट अटर्नी होतात. त्यावेळेचं ॲक्टिव्हिजम, जे हे बॅकग्राऊंड पूर्ण त्यांच्या बालपणाला आहे, की त्यांनी उल्लेख केलेत की आई मला स्ट्रोलरमध्ये घालून त्या सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिजम साठी आई वडील ज्याच्यात खूप ॲक्टिव्ह होते असे मला घेऊन जात असत. आणि तिथे कधीतरी आई मला विसरलेली पण आहे, इतकी ती त्या ह्याच्यात
मग्न असायची तिच्या त्या मोर्चांमध्ये आणि भाषणांमध्ये, असे उल्लेख बालपणीचे आहेत. तर ते त्यांनी कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. म्हणजे त्याचा राग धरलेला नाहीये आपल्या आई वडिलांविरुद्ध, त्याच्याशी समरसून त्यांनी पुढे आपलं व्यक्तिमत्व बनवलंय आणि खूप ग्रासरूट्स लेवलचं काम कमला हॅरिस यांनी केलेलं आहे. डिस्ट्रिक्ट अटर्नीच्या कार्यकाळामध्ये गे राईट्सवर खूप कार्य केलंय. अनेक सेम सेक्स मॅरेजेस त्यांनी ऑफिशिएट केलेले आहेत सिटी हॉलमध्ये, सॅन फ्रान्सिस्को अँड अॅलामेडा काउंटीमध्ये. मग त्या पुढे जाऊन अटर्नी जनरल झालेल्या आहेत कॅलिफोर्निया स्टेटच्या 2 टर्म्ससाठी. अटर्नी जनरल असताना त्यांना त्यांचे आत्ताचे पती आणि साथीदार डगलस एमहॉफ हे एका त्यांच्या मैत्रिणींनी घडवून आणलेल्या ब्लाइंड डेटवर हा मनुष्य त्यांना भेटलेला आहे आणि खूप आवडला आहे. ते दोघं प्रेमात पडलेत आणि लग्न केलंय. डगलस एमहॉफ यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांचे आधीच्या लग्नातली 2 मुलं आहेत आणि आधीच्या बायकोशीही कमला हॅरिस यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि मुलं तर आता ह्यांच्याकडेच राहतात आणि त्यांना ती ममला म्हणतात, असा उल्लेख कमला हॅरिस म्हणतात. कमला मॉम प्लस कमला, सो मॉमला. गोड त्या मुलांच्या बद्दलही खूप लिहिलं की किती त्या इन्व्हॉल्व्ड आहेत त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये. म्हणजे त्यांच्या ग्रॅज्युएशनला जाणं, त्यांच्या स्कूल गेम्सला जाणं, त्यांना कुठलं म्युझिक आवडतं ते ऐकणं, ह्या प्रकारे छान ते सगळे समरसून एकत्र राहत आहेत. आणखीन एक खूप महत्त्वाचा उल्लेख त्या करतात की मी कुठेही असले तरी रविवारच्या रात्रीचं जेवण मी स्वतः बनवते, आम्ही एकत्र बनवतो रादर, आणि एकत्र जेवतो आणि मग सोमवारपासून पुन्हा काम सुरू. म्हणजे कॅम्पेनच्या वेळेलाही त्यांनी उल्लेख असे केलेले आहेत की शुक्रवारच्या रात्रीच्या फ्लाईटनी घरी यायचं कॅलिफोर्नियाला, शनिवार निवांत घालवायचा, रविवारी एकत्र जेवायचं आणि मग सोमवारी पुन्हा कामाला रुजू व्हायचं. असं हे क्लोजनेट कुटुंब आत्ता सेकंड फॅमिली ऑफ द युनायटेड स्टेट्स म्हणजे डगलस एमहॉफ आणि कमला हॅरिस. प्रोफेशनल आयुष्यात अतिशय सक्सेसफुल, अतिशय मी म्हटल्यासारखं ट्रेल ब्लेझिंग करिअर असलेली बाई, तडफदार कर्तबगार बाई, खूप हुशार आणि खूप डोकं खांद्यावर असलेली आणि शांत प्रवृत्तीची आणि सॉर्ट ऑफ फोकस्ड अशी ही बाई आपल्याला ह्या पुस्तकातनं भेटते. पॉलिसी डिसिजन्सबद्दल विचाराल तर 4-5 गोष्टी खूप महत्त्वाच्या, म्हणजे ग्रासरूट फंडमेंटल काम कमला हॅरिस यांनी केल्याचं जाणवतं. त्या जेव्हा 2020 साली सेनेटमध्ये आल्या, 2016 साली सेनेटमध्ये आल्या, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट होते आणि अनेक कमिटीजवर कमला हॅरिस ह्या अपॉइंट केल्या गेल्या. त्यांच्या मागच्या रेकॉर्डमुळे त्या एक तडफदार अटर्नी जनरल म्हणून प्रसिद्ध होत्या. तर ह्या कमिटीजवरही त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे की त्या कोणाच्याही प्रेशरला बधल्या नाहीत. पर्टिनंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यांनी विचारली. महत्त्वाचे डिसिजन्स त्या कमिटीजनी, एस्पेशली इमिग्रंट लॉबद्दल जो ट्रम्पचा विचार होता की मी भिंत बांधीन मेक्सिको आणि अमेरिकेच्या मध्ये, त्याच्यावर त्यांनी काम आणि त्याला विरोध आणि केल्याचं पूर्ण कार्य त्यांचं खूप प्रशंसनीय आहे. डिस्ट्रिक्ट अटर्नी, अटर्नी जनरल, सेनेटर ह्या पूर्ण काळामध्ये अनेक महत्त्वाचे जे त्यांनी डिसिजन्स घेतले किंवा बिल्स आणि रूल्स आणि लॉज पास करून घेतले, ह्यात त्यांना आत्ताचे जे राष्ट्रपती आहेत जो बायडन, ह्यांचा मुलगा बो बायडन, ह्याचं खूप सहकार्य लाभलं. ते आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली, बो बायडन वारलेत, पण ते जेव्हा अटर्नी जनरल ऑफ डेलावेअर होते तेव्हा या दोघांची सॉर्ट ऑफ जोडगोळी झाली आणि त्यांनी एकत्र मिळून खूप कार्य केलं. त्यातले महत्त्वाचे डिसिजन्स कमला हॅरिस यांच्या नावाला आपण नावचे बघितले तर पहिलं म्हणजे ट्रुअन्सी बिल नावाचं बिल त्यांनी कॅलिफोर्नियात पास केलं. ट्रुअन्सी म्हणजे शाळेत गैरहजर राहणं, मिसिंग स्कूल. तर त्यांच्या असं लक्षात आलं खूप शिक्षण तज्ज्ञांशी, आईवडिलांशी, शिक्षकांशी बोलल्यावर की 3री पर्यंत शाळेत मूल वाचायला शिकतं, आकलन करतं आणि 4थी पासून शिकण्यासाठी वाचतं. पण जे मूल मुळी रेग्युलरली शाळेत आलेलंच नाहीये त्याचं ते आकलनच डेव्हलप झालेलं नसतं आणि मग 4थी पासून जेव्हा तुम्ही स्वतः वाचून अभ्यास करायचा आहे
तर त्यांना त्याची गोडी राहत नाही, त्यांना काही कळत नाही आणि ते जास्ती जास्ती शाळा मिस करतात. तर ही एलिमेंटरी स्कूलमध्ये मिस होणारी मुलं बरेचदा विभक्त कुटुंबातली असतात आणि ती आई बिचारी 2 जॉब्स कर, कुठे पार्ट टाइम नोकरी पण कर, मुख्य एक जॉब तिचा असणार. एक मूल आजारी पडलं तर त्याला बघायला दुसऱ्या मुलाला घरी राहावं लागतं किंवा मग आईची नोकरी, तिला सुट्टी घ्यावी लागते, मग पगार मिळत नाही. ह्या चक्रात अडकून ही मुलं बरेचदा शाळेत येत नाहीत आणि म्हणून त्यांनी हे बिल पास केलं की पेरेंट्स शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर चाइल्ड्स अटेंडन्स इन स्कूल. त्यापूर्वी म्हणजे हे बिल आणण्याआधी त्यांनी खूप ग्राउंडवर्क केलं. मुलांच्या वडिलांशी बोलल्या की तुम्ही पण थोडी जबाबदारी घ्या. जरी डिवोर्स किंवा विभक्त कुटुंबातली ही मुलं असली तर अनेकदा त्यांच्या लक्षात आलं की वडिलांना माहिती पण नाही की आपली मुलं जात नाहीयेत शाळेमध्ये आणि मग थोडे कुटुंब एकत्र पण आली, जबाबदारी घेतली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 23% ही ट्रुअन्सी कमी करून दाखवली. ह्याचा पुढे जो परिणाम त्यांना दिसला तो असा की जेव्हा एलिमेंटरी स्कूलमधली ट्रुअन्सी कमी होते तेव्हा हायस्कूल ड्रॉपआउट रेट ड्रॉप झाला कॅलिफोर्नियाचा. हायस्कूल ड्रॉपआउट रेट ड्रॉप झाल्यावर क्राईम रेट ड्रॉप झाला. कारण ही मुलं जी रस्त्यावर येतात, जी शाळेत जात नाहीत, जी उनाडक्या करत फिरत असतात, दे आर सॉफ्ट टार्गेट्स फॉर ऑल दीज गँग्स. मग ही गँगची लोक त्यांना धरतात, त्यांना ड्रग ॲडिक्ट तरी करतात किंवा ड्रग डीलर तरी ती बनतात आणि मग त्या पैशासाठी आणि त्या चक्रामध्ये अडकून ते क्रिमिनल्स होतात. तर ट्रुअन्सी बिल इज वन ऑफ हर लँडमार्क वर्क्स ॲज ए पॉलिसी मेकर. दुसरं जे महत्वाचं, गे राईट्सचं तर मी म्हटलंच, अनेक सेम सेक्स मॅरेजेस त्यांनी ऑफिशिएट केली. कॅलिफोर्नियाचा मजेशीर इतिहास आहे. आधी अलाउड होतं गे मॅरेज, मग थोडा काळ अलाउड नव्हतं आणि मग परत सेनेटच्या थ्रू पूर्ण अमेरिकेत जेव्हा ते लॉ आला सेम सेक्स मॅरेज अलाउड म्हणून, तेव्हा परत त्यांना मान्यता मिळाली. तर ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कमला हॅरिस यांचं खूप महत्वाचं कार्य राहिलेलं आहे. दुसरा एक प्रोग्राम जो त्यांनी इंट्रोड्यूस केला अमेरिकन सिस्टीममध्ये त्याचं नाव आहे बॅक ऑन ट्रॅक आणि तो सुद्धा प्रिझन रिफॉर्म, म्हणजे किरण बेदींनी आपल्याकडे ज्या प्रकारचं काम केलं त्या प्रकारचं काम कमला हॅरिस यांनी अमेरिकेत केलेलं आहे, कॅलिफोर्नियात स्पेशली. त्यांच्या असं लक्षात आलं त्यांच्या DA-शिप आणि अटर्नी जनरल च्या कार्यकाळात की जेवढा खर्च गव्हर्नमेंटला एक माणूस जेलमध्ये ठेवण्यासाठी होतो त्याच्या 10% सुद्धा खर्च न करता त्या माणसाला जर का आपण बेसिक काहीतरी स्किल किंवा त्याचं एज्युकेशन कंप्लीट केलं तर त्याला एक बेसिस मिळून तो एक सन्मानाचं आणि गुन्हेगारी मुक्त आयुष्य जगतो. आणि ह्या प्रोग्रामला त्यांनी बॅक ऑन ट्रॅक असं नाव दिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की प्रिझन्स आर मॅग्नेटिक फील्ड्स, म्हणजे एकदा माणूस जेलमध्ये गेला की परत परत गुन्हेगारीच्या चक्रात अडकून तो सारखा सारखा जेलमध्ये होतो. पण त्या उलट पहिल्याच त्याच्या गुन्ह्यासाठी जेव्हा त्याला रिफॉर्म तुम्ही करता आणि त्याला एक स्किल देता किंवा त्याला स्वतःच्या पायावर उभं करता तेव्हा तो मग परत गुन्ह्याकडे वळत नाही आणि सरकारचेही पैसे वाचतात आणि क्राईम रेट कमी होतो. तर हे सुद्धा अतिशय ग्राउंड ब्रेकिंग आणि महत्वाचं कार्य कमला हॅरिस यांच्या नावाला आहे. प्रिझन रिफॉर्म झालं, बॅक ऑन ट्रॅक. प्रिझन रिफॉर्म मध्ये सुद्धा पोलिसिंग रिफॉर्म सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि ह्याच्या मागचं जे रेशियल प्रोफाइलिंग आहे की गोरा पोलीस अधिकारी काळ्या माणसाला नेहमी क्रिमिनलच समजतो, ही डझंट गिव्ह हिम अ चान्स की हा इनोसंट असेल. आणि सिमिलरली गोरा जज सेम क्राईमसाठी हिस्पॅनिक माणसाला म्हणजे स्पॅनिश ओरिजिन, मेक्सिकन ओरिजिनच्या माणसाला किंवा आफ्रिकन अमेरिकन माणसाला दुप्पट किंवा तिप्पट बेल ची लिमिट सेट करतो किंवा तिप्पट जेल टर्म देतो. हे जे बायस आहे पोलिसिंग मधलं आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधलं एक इनहेरंट बायस, तर ह्या बायसला अवेअरनेस आणणं, त्याच्यासाठी कार्यशाळा घेऊन जजेस, पोलिसमॅन ह्यांना अवेअर करणं की तुमच्याकडून हे नकळत घडतं आहे की तुम्ही जास्त कठोर शिक्षा, जास्त बेलचा अमाऊंट
आणि अमेरिकेत तुम्ही बघाल तर बेलचे अमाऊंट्स अशा प्रकाराने सेट होतात, जामिनाचे अमाऊंट्स, की तो माणूस बँकरप्टच व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला भरताच नाही आले पाहिजे, म्हणजे तो जेलमध्येच सडला पाहिजे. आणि हे जास्त जास्त प्रमाणावर इमिग्रंट लोकांच्या विरुद्ध, कृष्णवर्णीयांच्या विरुद्ध होताना त्यांना जाणवल्यावर खूप जाणीवपूर्वक त्यांनी हे पोलीस रिफॉर्म्स त्यांच्या कार्यकाळात घडवून आणले. चौथं अतिशय महत्वाचं काम म्हणजे 2008 साली अमेरिकन पूर्ण इकॉनॉमी कोलॅप्स झाली आणि त्याच्या मागे मॉर्टगेज फोरक्लोजर क्रायसिस असं त्याला म्हणतात. म्हणजे घर घेण्यासाठी जे मॉर्टगेज लोन्स घेतलेले असतात ते काही बँकांनी इनडिस्क्रिमिनेटली, काहीही विचार न करता, काहीही न विचारता कोणालाही ती भरमसाठ कर्ज अशी देऊन ठेवलेली होती. आणि मग मिडलमॅन आणि हे लोक मध्ये येऊन तुम्हाला 1% कमी इंटरेस्टनी आम्ही तुमचं हे कर्ज विकत घेतो असं सांगून ती पूर्ण सिस्टीम कोलॅप्स झालेली होती. आणि त्यातले प्रिडॉमिनंट जे स्टेट्स होते त्याच्यामध्ये कॅलिफोर्निया होतं. तर ह्या कमला हॅरिस तेव्हा अटॉर्नी जनरल होत्या आणि त्यांनी या पूर्ण 6 मेगा ह्यूज बँकांचं, म्हणजे पॉवरफुल बँकांच्या विरुद्ध लढून आपल्या स्टेटसाठी ह्या लोकांची ज्यांची घरं गेलेली होती त्यांच्यासाठी $18 बिलियन पॅकेज पास करून घेतलं होतं. आणि त्याच्यात त्या म्हणतात की मी अजिबात आय डिडंट स्टँड ऑन प्रोटोकॉल, मी डायरेक्ट त्या बँकांच्या MDशी बोलून, जेव्हा काही होत नाहीये असं कळलं, काही ब्रेक थ्रूच मिळत नाहीये, तेव्हा डायरेक्ट त्या MD आणि CEOशी बोलून मी हे करून घेतलं आणि माझ्या स्टेटच्या लोकांना थोडं तरी काही त्यांचे पूर्ण आयुष्याची जी पुंजी ह्याच्यातनं गेली होती ती थोडीफार त्यांना परत मिळाली. जसं घरं घेण्यासाठी अमेरिकन लोक बँकरप्ट होतात तशीच त्या म्हणतात की मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा कॉलेज एज्युकेशन इतकं महाग आहे अमेरिकेमध्ये की त्या म्हणतात काही मिडल क्लास फॅमिलीज तर त्याच्यामध्ये पूर्ण बँकरप्ट होतात. आणि अशा ज्या एज्युकेशन फॉर प्रॉफिटच्या ज्या संस्था होत्या, जे कॉलेजेस होते, त्यांच्या विरुद्धही लढून त्यांनी काही कॉलेजेस बंद पाडवली, काहींचे धोरणं बदलवली आणि हे समान कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय लोकांना मिळाव्या संधी याच्यासाठी खूप काम केलं. ह्यासाठी त्या एक आपल्या बालपणीचा उल्लेख करतात जो मला आश्चर्याचा धक्का बसला की ह्या 1970 वगैरेच्या दरम्यान शाळेत गेल्या तरी ह्यांची बॅच पहिली बॅच होती की जिथे गोरी आणि काळी मुलं एकत्र बसत होती प्रायोगिक तत्वावर. मी सुद्धा 70 साली 75 साली शाळेत गेले. आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा वर्णभेद, जातीभेद कुठेही मी बघितला नाही. आपण सगळे एकत्र बसून शिकलेलो आहोत स्वातंत्र्यानंतर. तर अमेरिकेला एवढं डेमोक्रेसी आणि हे म्हणतात पण इतके मूलभूत त्यांच्याकडे प्रश्न आहेत की आपल्याला इमॅजिनच नाही करता. आता ही बाई हिलरी क्लिंटन हारल्या, तुम्ही बघितलं, त्यांचा कॉन्सेप्टच तो आहे की बायकांना वर येऊच द्यायचं नाही, त्याचं ग्लास सिलिंग. आपल्याकडे तुम्ही बघा किती राष्ट्र, कुठल्या कुठल्या पोस्टला बायका आहेत आणि त्या मनाने आपणच त्यांच्यापेक्षा जास्त प्रगत आणि समतोल राखणारा समाज आहोत असं वाटायला लागतं. इतके उल्लेख त्याच्यात काही काही आश्चर्यकारक ह्या पुस्तकामध्ये आहेत. शेवटचं एक सांगते त्यांच्या पॉलिसीबद्दल की त्या कशा ग्राउंड लेवलला जाऊन काम करण्यात बिलीव्ह करतात. तर लोमा लिंडा नावाची एक कम्युनिटी आहे मेक्सिको बॉर्डरवर, कॅलिफोर्नियन. तर तिथे प्रदूषणाचा एक खूप प्रश्न निर्माण झाला कारण वेअरहाऊसेस, जी ही घरं रिकामी झाली आणि सगळं ते ओसाड पडलं पूर्ण तो भाग कॅलिफोर्नियाचा. तर लोकांनी त्या अख्ख्या गावांमध्ये वेअरहाऊसेस केले की जिथे सामान स्टोअर केलं जाईल आणि ट्रक्स इतक्या प्रमाणात तिथे यायला लागले आहे, फेडेक्स आणि अशा अमेझॉन आणि या पूर्ण त्या कमर्शियल सिस्टीम मधल्या, की त्या लोकांना त्या प्रदूषणामुळे रोग व्हायला लागले. आणि पुन्हा तिथे काम करणारे प्रिडॉमिनंटली हिस्पॅनिक लोक, इमिग्रंट लोक, खालच्या स्तरातले लोक, ह्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप महत्वाचं काम करून हे थांबवलं आणि तिथलं ते प्रदूषण जे आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. तर ह्या 6 गोष्टी, ट्रुअन्सी बिल, पोलीस रिफॉर्म्स, बॅक ऑन ट्रॅक, मॉर्टगेज फोरक्लोजर, गे राईट्स आणि हे एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिझम, ह्या तडफदार बाईचं कार्य खूप प्रशंसनीय आणि अतिशय उल्लेखनीय आणि
ज्याला आपण फॉलो करावं, असं आता मला मराठी शब्द आठवत नाहीये, पण अनुकरण करावं अशा त्या नेत्या आहेत असं मला. आणि त्या तोलाची आपण बघायला गेलो भारतामध्ये, जरी मी आत्ता म्हणलं की पंतप्रधान, राष्ट्रपती सगळे स्त्रिया आणि अनेक आमदार खासदार स्त्रिया आहेत, पण विजन किंवा ग्राउंड रियालिटीशी जवळीक साधून एक पॉलिसी डिसिजन घेणारी अजून तरी लिखाणात वाचनात आपल्याकडे आहेत, खूप नेते आहेत, पण अशा प्रकारचं कार्य केलेल्या एकमेवा द्वितीय अशा ह्या कमला हॅरिस. लहानपणी जेव्हा शाळेमध्ये काही मनाविरुद्ध किंवा दुःख देणारं घडायचं, तेव्हा कमला हॅरिस घरी येऊन जेव्हा आपल्या आईला सांगायचे की असं असं झालं, मला बुली केलं, मला असं म्हटलं, तेव्हा श्यामला गोपालन त्यांना विचारत असत की त्याच्याबद्दल तू काय करणार आहेस ते मला सांग. आणि हेच त्यांच्या पूर्ण कार्यकाळातलं किंवा त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य झाल्यासारखं आहे की मी काय करणार आहे. इतक्या ॲडव्हर्सिटीजशी फाईट करून, इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये स्त्री, कृष्णवर्गीय स्त्री, आणि त्या म्हणतात की नॉट जस्ट a woman and a African American woman, but also somebody who is against death penalty, who is for gay rights, आणि ह्या ट्रेडिशनल ज्या अमेरिकन व्हॅल्यूज मानल्या जातात किंवा शी इज फॉर गन कंट्रोल, तरीही त्या इतक्या मोठ्या पोस्टला पोचल्या आहेत. हे खरोखरीच हॅट्स ऑफ टू हर फॉर दॅट. पुस्तकाच्या शेवटाकडे त्या काही आपल्याला स्वानुभवावरनं आलेल्या लेसन्सबद्दल सांगतात, आणि त्यातली 1-2 वाक्य खूप छान आहेत. त्या म्हणतात टेस्ट द हायपोथेसिस, म्हणजे कोणी काही म्हटलं तर ते गृहीत धरू नका, खरंच ते तसं आहे का हे तुम्ही पडताळून बघा. मग गो टू द सीन, कुठं तरी काहीतरी उंटावर शेळ्या हाकू नका. तुम्ही पॉलिसी बनवणार आहात, तुम्ही डिसिजन घेणार आहात, तुम्हाला खरं माहिती पाहिजे आणि तुम्ही तिथे जाऊन बघितलं पाहिजे की ग्राउंड रियालिटी काय आहे. आणि मला ह्या पुस्तकातलं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातलं आवडलेलं सगळ्यात सुंदर वाक्य म्हणजे यू मे बी द फर्स्ट बट मेक शुअर दॅट यू आर नॉट द लास्ट. मी ह्या पोस्टवर आलेली पहिली ब्लॅक आफ्रिकन अमेरिकन बाई आहे, पण आय विल नॉट बी द लास्ट. मी सगळ्यांना घेऊन पुढे चालीन आणि मी अशी एक व्यवस्था निर्माण करीन की माझ्यासारख्या अनेक ह्या पोस्टपर्यंत पोचू. तर अशा या तडफदार नेत्याकडनं खूप अपेक्षा आपल्याला आहेत, आणि आय होप की त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक चांगले डिसिजन्स घेऊन पुढे त्यांचं करिअर उत्कृष्ट असं आणि अनुकरणीय असं असावं, हीच शुभेच्छा मी त्यांना देते. आणि आपल्याला ह्या पुस्तकातनं खूप शिकायला मिळतं, तर त्यामुळे एकदा तरी तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. थँक्यू.